याचा टॉस जिंकलाय, फलंदाजी स्वीकारली आहे टेमगार संघाने। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कालुराम भोईर विथ दिनेश। तर फ्रंट लाईन गोलंदाज कोण संघाचा प्रताप। सामना 3 षटकांचा आहे। सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून अधिकृत इशारा, सामन्याला सुरुवात होते आहे। या मॅच मधील व्हेरी फर्स्ट बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रताप। तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे। वेल थोडा कमी खर्च करा, कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे, प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल। मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहूया या दोन संघांमधून कोणता संघ आज क्वालिफाय होईल। षटकातील पहिला बॉल गोलंदाज प्रताप बोलतोय। काल आपण पाहिला अष्टविनायक ठाकूरपाडा त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे हे दोन संघ क्वालिफाय झाले होते, त्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना देखील झाला, दापोडे संघ विजयी झालाय। हा मात्र क्वार्टर फायनलचा सामना आहे। यावेळेस हा बॉल एक धाव कंप्लीट झाली आहे, स्वतःचा तसे संघाचा अकाउंट ओपन केलंय कालुराम भोईरने। ओव्हरथ्रो झालाय, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल। या दोन संघांमधून एक संघ क्वालिफाय होईल, त्यानंतर उद्या देखील एक संघ क्वालिफाय होईल, त्या दोन संघांमध्ये ती लढत होईल आणि त्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यामध्ये दापोडे संघासमोर असेल। यावेळेस विकेट साठी गेले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय। प्रतापने मात्र फार आकर्षित केलाय। पहिल्या दोन सामन्यांचा विचार केला तर अप्रतिम स्टार्ट दिलाय आपल्या संघासाठी, चांगली गोलंदाजी करतोय, अचूक डब्बा अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे। षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॉलवर प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, यस इज गॉन, पहिला गडी बाद। सर्व विनोददादा ठाकरे यांच्या समवेत आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष बरपाणी बाबा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, आमची मध्ये आमचे डंपर पद्माकर चौधरी साहेब देखील आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आपण पाहतोय। तर समोर कालुराम भोईर, षटकातील पुढील बॉल प्रताप बोलतोय। यावेळेस बॉल जोरदार अपील, पाहूया एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी। यस इज गॉन, फलंदाज बाद, बिग विकेट कालुराम भोईर। आई दर्शन दे मजला, सकाळचे पारा घटवत तुझे गोदेवलाला, सकाळचे पारा घटवत तुझे गोदेवलाला, सकाळचे पारा घटवत तुझे गोदेवलाला, सकाळचे पारा घटवत तुझे गोदेवलाला। यस केनी एक क्षण असं वाटलं की हा बॉल वाईट आहे का, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, कोण संघामध्ये हर्ष। अजून एक गडी बाद होतोय या ठिकाणी। कालुराम भोईर मात्र गोलंदाज जो आहे विकेट हॅट्रिक वर आहे, पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करेल का हा गोलंदाज। विनोद भगत चांगली कामगिरी बजावतायत आमच्या समवेत, चांगली गुणलेखकाची भूमिका आज मात्र साकारली आहे त्यांनी। माफ करा अशोक भगत, यस प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। षटकातील पुढील बॉल, हॅट्रिक बॉल, पुन्हा एकदा जोरदार अपील, मात्र या वेळेस पंच सहमत नाहीयेत, चेंडू निर्धाव गेलाय।
फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे गोलंदाज प्रतापने. भरपूर चांगला षटक, यास जबरदस्त षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक डब्बा, अचूक लाईन टन लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे गोलंदाज प्रताप. षटकातील पुढील बॉल, यावेळेस बॉल पुढे ठेवला होता. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवतोय. त्या दरम्यान मुभा होती. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांच्या मध्ये परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावफलकर आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा. अप्रतिम स्टार्ट या ठिकाणी. यस केनी, पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी, आपल्या संघाला कशा प्रकारे स्टार्ट द्यावा, याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय गोलंदाज प्रतापने. अगदी बरोबर आहे. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजानं गोलंदाजीच्या बलावर सामनावीराचं पारितोषिक पटकावलं संघ होता रांजनोली. त्यानंतर देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. सामना क्रमांक 2 आपण पाहिला होता. कोण संघाच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज सुजित आलाय. तर सुजितने देखील चांगलं षटक हाताळलं होतं. यावेळेस बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. आई माझी आई माझी आई माझी आई माझी गावाची माऊली, आज नवसाला पावली रंगली गावाची मालकुवाई, आज नवसाला पावली रंगली गावाची मालकुवाई. यस, आपण पहिलं षटक जे पाहिलं, पहिल्या सामन्याचा हिरो होता प्रताप. आता मात्र दुसरं षटक जे आपण पाहतोय सुजित, हा दुसऱ्या सामन्याचा हिरो होता. ज्यावेळेस गुंदवली संघासमोर फक्त 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते. भरपूर चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं होता आणि तोच सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. मात्र यावेळेस संघासमोरचा आहे सोनादेवी टेमगार. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. यस, यानंतर जो प्रेक्षणीय सामना आहे, दोन्ही संघाचे संघनायक आपण आपला संघ घेऊन आमच्या व्यासपीठासमोर या. कैसे आ रहा यावेळेस बॉल अप्रतिम चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावची संधी. फलंदाज बाद. मात्र ही जी धाव आहे लेग बायच्या स्वरूपात आली आहे. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवरज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवरज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवरज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते नवरज कपिल पाटील खासदार. यस, अगदी बरोबर आहे डीजे मास्टर. आपला ठाणे जिल्ह्याची शान कपिल पाटील साहेब त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. खासदार चषक 2021, त्याचबरोबर स्वर्गीय वसंत तुंजरा ठाकरे ट्रॉफी 2021. ही स्पर्धा जी आहे सलग 3 दिवस चालणार आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दुसरा दिवस अनुभवतोय आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मात्र यानंतर एक प्रेक्षणीय लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढील बॉल गोलंदाज बोलतोय. यावेळेस प्रहार झाला आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद धावचितच्या स्वरूपात. लोक
पहिल्या दिवशी आपण या ठिकाणी गर्दी जरूर पाहिली होती. ज्यावेळेस कपिल पाटील साहेबांचं आगमन झालं होतं लोकार्पण सोहळा या मैदानाला देखील नामकरण करण्यात आलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश केलाय तर सोबत आपण पाहतोय योगेश आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस बॉल बीट केला जातोय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला होता मात्र तरी देखील सुरेख कमबॅक केलाय. आणि एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. या बॉलची दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकला आहे. धावा मात्र दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय. 10 का दम 10 धावा धावफलकावर झाल्यात. सुजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बीट केलं जातंय फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुजित गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. षटकातील पुढील बॉल यावेळेस ऑन साइडला फटका खेळून काढलाय. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. फेकी देखील झाली मात्र त्या दरम्यान ओव्हरथ्रो झालाय. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. भाग मिल्का भाग असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थोडी भागमभाग जरूर झाली मात्र त्या भागमभाग मध्ये 4 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर 14. यस 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आल्यात 14. मात्र यानंतर शेवटचं षटक आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल संघ सोनादेवी टेमघर. ज्या संघाचे सर्व व्यासपीठावर आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्व देखील आपण पाहू शकता. यस थोडं स्पीडअप करा. विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज संजय. षटक क्रमांक 3 अर्थातच शेवटचं षटक आहे. कोण संघ आपण फार उशीर करत आहात. प्लीज थोडं सहकार्य करा. थोडं कोऑपरेट करा कारण यानंतर अजून एक सामना आहे. कैसे हराया. चला कैसे हराया. दोन्ही संघाचे संघ नाही का आपण आपला संघ घेऊन समोर यायचा आहे. ड्रेसिंग करून समोर या. शेवटचं षटक अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवलाय. पहिला बाउन्सर निघून जाईल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पाटील बरं आहे का. काल काय ऐकलं तर खरं आहे का.
षटकात दिलेला पुढील बॉल, यावेळेस हा बॉल बेट केला जातोय, फलंदाज झाला, चेंडू निर्धाव निघून गेलाय. धावसंख्या मात्र यस स्थिर आहे 18. संजय यावेळेस फुलटॉस बॉल, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, चूम अंतर, षटकार. ज्याच्या नाव जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते एक मैत्रीपूर्ण असा सामना, ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचं भरणा असलेले दोन्ही संघ एकाच गावातील संघ आहेत आणि या दोन्ही संघांना जे टी शर्ट दिलेले आहेत कलरफुल, किरण विनोदजी ठाकरे युवा नेता रांजनोली आणि भावेश सचिन ठाकरे, या दोन्ही खेळाडूंनी आपल्या सहकार्यांना कलरफुल ड्रेस दिलेले आहेत. आपण मित्रांनो पाहतोय कैसे हराया जरी चषक 21. तर दोन्ही संघाचे संगणक या अतिशय चांगली मैत्रीची लढत आपण पाहणार आहोत. किरण ठाकरे आणि भावेश ठाकरे युवा नेते, दोन्ही संघाचे दोन्ही संघाने उभे राहा. विनोदजी ठाकरे आणि सचिन ठाकरे यांना देखील आपण पाहतोय. पद्मकर चौधरी साहेब देखील आहेत. पाहूया कुठला संघ या चषकावर आपलं नाव करतोय. जारी शो मॅच 2021 कैसे हराया. तर नाणेफेक केली जाणार आहे. पद्मकर चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते कैसे हराया या मॅचचं नाणेफेक उडवलं जाणार आहे. संघाचे संघनायक पुढे या. जरी चषक शो मॅच 2021 खासदार चषकामध्ये या मॅचचं देखील चर्चा राहील. कैसे हराया आपण पाहू शकता. विनोदजी ठाकरे सचिन ठाकरे यांच्या समवेत दोन्ही संघाचे संघनायक. अतिशय चांगले कलरफुल ड्रेस मध्ये आपण हे खेळाडू पाहतात. ज्युनियर आणि सिनियर खेळाडूंचा भरणा असलेला संघ नाणेफेक उडवली जाते. एका बाजूला विनोदजी ठाकरे तर दुसऱ्या बाजूला सचिनजी ठाकरे असं नाण्याचं स्वरूप आहे. नाणेफेक उडवली जाते. पद्मकर चौधरी साहेबांचे शुभ हस्ते. आणि निश्चितच नाणेफेक कैसे हराया या दोन्ही संघाने आतापर्यंत 8 सामन्यामध्ये 4 सामने जिंकलेले आहेत आणि 9वी लढत आहे. जो संघ या
सामन्यावर विजय संपादन करेल त्याला जयहरी चषक शो मॅचचा चषक उंचवण्याचा मान मिळणार आहे आणि रोख रक्कम 20,000 रुपये. क्या बात आहे. 8 सामने झालेले आहेत, 4 सामने जिंकून बरोबरीने आहेत आणि हा निर्णायक सामना असेल. अतिशय चांगली सुरुवात. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात डॉट बॉलनी सुरुवात केलेली आहे. गोलंदाज संजय यांनी, फलंदाज दीपक आणि दिनेश. तीस धावा बनवल्यात सोनादेवी टेंबर संघानं. 31 धावा बनवायचे आहेत तर चोरोबा कोण संघाला आणि पहिले हे निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. संजय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. एक धाव आलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथं पूर्ण झालेले. 2 धावेनी डावाला सुरुवात झालेली आहे. धावांचा आगास दोन धाव्यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन झालेलं आहे. दीपक मुकादम यांचं संघाच्या फलकावर धावांचा श्री गणेश होतोय. चोरोबा कोण संजय यांचा चेंडू आणि इथे मात्र पंच सुनील म्हात्रे सरांनी आपली जागा बदलली होती. वाईटचे इशारा केलेले. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावा पाहायला मिळतात ते 3. भावेश ठाकरे आणि किरण ठाकरे यांनी चांगले कलरफुल टी शर्ट कैसे हराया या सामन्यासाठी दिलेले. दोन्ही युवा कार्यकर्ते आहेत. किरण ठाकरे हे विनोद ठाकरे यांचे चिरंजीव आहेत तर भावेश ठाकरे सचिन ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. निश्चितच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी देखील रांजणी गावातून आपल्या चांगल्या समाज कार्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी निश्चितच आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या षटक सुरू आहे. पाच चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. नव्याने फलंदाज खेळपट्टीवर जात आहेत. बाद झालेले फलंदाज दिनेश बाद झालेले. दीपक मुकादम नॉन स्ट्राईक वर आहेत. सुजित स्ट्राईक वर. निश्चितच 18 चेंडू 31 धावा. चेंडू 31 धावा. वाटलं होतं की सामन्यामध्ये चांगली रंगत पाहायला मिळेल मात्र पहिल्या षटकामध्ये इथं हमी झालेला आहे गोलंदाज संजय. चोरोबा कोण संघाच्या फलंदाजांवर चांगली गोलंदाजी. पाहूया चेंडूला स्केरअप विकेट खेळून काढलेला चेंडू एका टप्प्याने सीमा पार चौकार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढवून होती ती 1 बाद 8 धावा.
6 चेंडूमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा बनवल्या आहेत. 31 धावांचं लक्ष आहे. गेम थोडस स्पीडअप करा. कैसे हराया दोन्ही संघाने 4-4 विजयी मिळवलेले आहेत आणि हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. 9वा सामना आहे आणि जो संघ हा सामन्यावर विजय संपादन करेल त्याला चारही चषक उचलण्याचा मान मिळणार आहे आणि रोख रक्कम 20,000 रुपये. निश्चितच आतापर्यंत 4-4 नी बरोबरी आहेत दोन्ही संघ. महत्वाचा सामना आहे 9वा सामना आणि या सामन्यावर जो संघ विजय मिळवेल त्या संघाला मात्र जय हरी चषक 2021 चा चषक पटकवण्याचा मान मिळणार आहे. दोन धावेचं पेनल्टी मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आम्ही 2 धावा ऍड करतोय. लक्ष असू द्या दोन्ही संघांच्या संघनायकांचं. 10 धावा झाल्या. 2 धावा आम्ही पेनल्टीच्या प्लस करतोय. 8 धावा झाल्या होत्या. गोलंदाज आहेत दामू. दीपक मुकादम यांच्यासाठी पहिला चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षणापासून दूर चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतोय सुजित. पंच भाऊसर पेनल्टी सोनादेवी टेंबर संघाला आहे ना. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा झाल्यात. 2 धावा पेनल्टीच्या आम्ही प्लस केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. 2 धावा पेनल्टी 10 आणि या चेंडूवर 2 धावा. लक्ष असू द्या 31 धावा बनवायच्या आहेत निर्धारित 3 षटकामध्ये. स्कोरबोर्ड वरती टोटल पाहायला मिळते ती म्हणजे 12. 2 बाद 12. संजय आणि दीपक मुकादम. अतिशय चांगला चेंडू. स्लोवर डिलिव्हरी. गती परिवर्तन. दामू यांच्याकडे चांगली क्वालिटी आहे. अतिशय चांगले चेंडू हाताळण्यामध्ये असा माहेर आहेत गोलंदाज दामू. बीट केलं होतं फलंदाज संजय याला. 12 या आकड्यावर धावसंख्या थांबलेली आहे. अतिशय चांगला चेंडू होता. अपील उचलून धरला होता. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली ती 14. 14 धावा. धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि मला वाटतं या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. शपल क्रॉस झाल्या. चेंडूला खेळून काढलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. चौकार. 18 धावा झाले आहेत. निश्चितच थोडस चिंतेचं वातावरण. थोडीशी चर्चा विचारमय
करायला भाग पाडलेले या चौकारांनी ते मात्र सोनादेवी टेमघर संघाच्या खेळाडूंना या चौकारांनी मात्र कुठेतरी विजयाची चाहूल लागलेली आहे चिरोबा कोण संघाला. निश्चितच क्वार्टर फायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे. जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल तो संघ मात्र या स्पर्धेतून खाली जाणार नाहीये. निश्चितच दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा सामना आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. सांघिक दुसरं षटक हे सोनादेवी टेमघर संघाकडून गोलंदाज दामू यांच्या माध्यमातून मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज संजय, गोलंदाज तयार दामू. हा चेंडू कार्पेटे सारेने केलेत. पाहूया क्षेत्ररक्षक दक्ष होते, नाही रोखू शकत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली ती 20. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. दोन्ही संघांसाठी समान संधी. 7 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 11 आहेत. चेंडू हवेमध्ये मात्र सुरक्षित जागेवर चेंडू पडतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज संजय धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. त्यांना बघाय जमते लोक सात चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. पद्माकर चौधरी साहेब देखील आवर्जून आपल्या घरच्या संघाचा सामना पाहण्यासाठी हजर आहेत. सोनादेवी टेमघर संघाचे कर्ताधर्ता आहेत. बर्फानी बाबा एंटरप्राइजेसचे मालक आणि भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष, एक चांगलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. पद्माकर चौधरी साहेब नेहमीच सलामीला फलंदाजी आणि पहिले पॉवर प्लेचे षटक हाताळण्यामध्ये माहिर आहेत. क्रिकेटवर त्यांचा अपार प्रेम आहे. निश्चितच कैसे हराया हा सामना जो आहे हा निर्धारित 4 षटकांचा असेल, याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. 7 चेंडू 10 धावांची गरज. दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दबाव असेल पाठीराख्यांवर. मात्र जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल तो खासदार चषकातून मात्र खाली जाणार नाहीये. आज मित्रांनो या खासदार चषकाचा आपण दुसरा दिवस अनुभवतोय. अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा गावदेवी 40+ रांजनोली आणि JRE स्पोर्ट रांजनोली या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण खासदार चषकाचं सलग 6वं वर्ष आयोजन पाहतोय. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरी रांजनोली येथून. अतिशय भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आणि क्रीडानगरी उभारण्यासाठी खरोखरच विनोदजी ठाकरे आणि सचिन ठाकरे यांचं खूप मोठं योगदान आहे. तिसऱ्या पंचांची मला वाटतं मागणी केलेली आहे. निश्चितच हरी याच्यावर थोडस ऍक्शन घेतलेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांनी, खास करून स्ट्राईक वर दीपक मुकादम आहेत. महत्वाचा सामना आहे आणि निश्चितच आमचे तिसरे पंच म्हणून सुरेश घरतसर खेळपट्टीवर पोहोचतायत. गेम थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्वाचा सामना देखील आपण पाहणार आहोत. किरण विनोद ठाकरे युवा नेता रांजोली आणि भावेश सचिन ठाकरे युवा नेता रांजोली. खरोखरच यंग जनरेशन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या 2 युवा खेळाडूंनी देखील आपल्या समाज कार्याला आपल्या गावातून चांगली सुरुवात केलेली आहे. गोलंदाज तयार हरी. पहिला चेंडू ऑफसाइडला खेळलेत.
पाहूया क्षेत्ररक्षक आहेत 2 धावा पूर्ण 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे सामना कसा असावा तर सामना असा असावा क्वार्टर फायनलचा सामना आहे अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघाचे पाठरेखे निश्चितच अजूनही सांगू शकणार नाही की कुठला संघ सामन्यावर विजय संपादन करेल दीपक मुकादम यांनी चेंडूला खेळून काढलेला आहे पाहूया एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आलेले आहेत धावसंख्या पोहोचते ती 25 वर आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावा दबाव दबाव आणि दबाव निश्चितच कारण की हा सामना जिंकेल तर संघाला एक ट्रॉफी मात्र निश्चितच मिळणार आहे कालव्यात जाणार नाहीये एवढं मात्र महत्वाचं आहे आणि असा सामना कुठला संघ हारायला तयार असेल मित्रांनो क्रिकेटमध्ये मात्र एक संघ हारेल काल्या दगडावरची रेख आहे एकाच संघाला हा सामना असेल तर एका संघाला सामना लढवेल क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे कुठल्याही क्षणी कुठल्याही बाजूने सामना फिरू शकतो 4 चेंडू 6 धावा मित्रांनो गेम थोडंसं स्पीडअप करा प्लीज अगदी बरोबर आहे कैसे हारायचे खेळाडू देखील वाट पाहतात की हा सामना कधी संपतोय आणि आम्हाला खेळायची संधी मिळते तर त्याला गोलंदाज तयार हारी समोर फलंदाज आहेत दीपक मुकादम एक अनुभवी खेळाडू अतिशय चांगला चेंडू दुहेरी मनस्थितीमध्ये होते फलंदाज दीपक ऑन साइडला खेळावा की ऑफ साइडला आणि चेंडू निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात 3-6 3-6 इक्वेशन हरी 3-6 आणि चेंडूवर 4 धावा अतिशय चांगला फटका 2 चेंडू आणि 2 धावेची गरज धावसंख्या झाली ती 29 धावा काय फटका केले होते दीपक मुकादम वाडी शॉट 4 धावा आल्यात 4 धावेंनी पूर्णपणे कमबॅक केलेले आणि विजयाकडे जणू काही एक पाऊल टाकलेले ते चेरोबा कोण संघाने मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की गोलंदाज हारी आहे सोनादेवी टेंडर संघाला देखील आशा असतील आणि चेरोबा कोण संघाला देखील कारण की दीपक मुकादम फलंदाजी करतोय तर गोलंदाज हारी आहे दोन्ही संघाचे दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत दोघांवर विश्वास असेल त्यांच्या सहकार्यांचा आणि पाठीराख्यांचा पाहूया येणारे 2 चेंडू सांगूनच जातील की कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय हरी आपल्या बॉलिंग मार्क वरून मार्गस्थ होतोय इथे मात्र डॉट बॉल आणि आता दबाव आणि दबाव असेल तो फलंदाजावर कारण की एक चेंडूवर 2 धावा मी चेंडू अगोदरच उल्लेख केला होता की हरी याच्यावर देखील विश्वास असेल शेवटचा चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे बघा 2 धावांची पेनल्टी जर लागली नसती तर कदाचित या चेंडूवर 4 धावा शिल्लक राहिल्या असत्या मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये सामना कसा असावा तर सामना असा असावा खासदार चषकाची ही अतिशय महत्वाची मॅच मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दबाव असेल खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर जास्त दबाव अशोक भाऊ असेल कारण की हा चेंडू ज्या क्षेत्ररक्षकाकडे जाईल त्याच्यावर जास्त दबाव 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 आणि दबाव पाहूया दबावाला कुठला खेळाडू जुगारून आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय
शेवटचा चेंडू आणि 2 धावा. मैदानामध्ये काय रणनीती आखली जात आहे, काय प्लॅन केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पाहूया कुठल्या क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू जातोय. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय सीमा पार की मात्र कुठल्या एका क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडे. आरी निश्चितच जे आपल्या समोरचा जो रस्ता आहे तो रस्ता आपण मोकळा करायचा नाहीये. ज्या गाड्या तिथं थांबलेल्या त्या थांबवूनच ठेवायच्या आहेत. जेव्हा आम्ही सूचना करू तेव्हाच आपण रस्ता मोकळा करायचा आहे. आरी शेवटचा चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. खासदार चषकाचा अतिटटीचा सामना. 1 धाव कंप्लीट. पाहूया दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील पूर्ण आणि चेरोबा कोण संघ क्वार्टर फायनलचा सामना जिंकतोय आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन चेरोबा कोण. हडलाक सोनादेवी टेमघर संघ. डीजे तर निश्चितच मित्रांनो नुकताच जो सामना संपला त्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर 2 धावा ज्यांनी कुठून काढल्या आणि आपल्या संघाला या खासदार चषकाची ट्रॉफी उचलण्याचा मान निश्चित मिळवून दिलेला आहे. खरोखरच सामनावीरासाठी 2 खेळाडू रेस मध्ये होते आणि आम्ही निश्चितच चेरोबा कोण संघ अभिनंदन. 2 खेळाडू सामनावीराच्या रेस मध्ये आहेत. ज्यांनी पहिला षटक हाताळला तर प्रताप आणि ज्यांनी 10 धावा पूर्ण केल्या महत्वाच्या सामन्यामध्ये तोच खेळाडू आम्ही सामनावीर म्हणून घोषित करतोय. दीपक मुकादम आपण यायचंय. खरोखर झारी याच्या 6 चेंडूवर ज्यांनी 10 धावा करून आपल्या एकूण 15 धावा केल्या आपल्या फलंदाजीतून. शेवटच्या 6 चेंडूवर 10 धावा पूर्ण करून ज्यांनी आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये घेऊन गेलेला आहे तोच खेळाडू ठरतोय या सामन्याचा सामनावीर. दीपक मुकादम गुड बॅटिंग अभिनंदन. चेरोबा कोण हडलाक सोनादेवी टेमघर सामनावीराची ट्रॉफी आणि 2 गिफ्ट बॉक्स आपण पुढे द्यायचे आहेत. कैलाची भोईर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजनवली. कृपया जो टेम्पो येतोय कृपया टेम्पो आपण इथून घेऊन यायचा नाहीये प्लीज. टेम्पो मालक चला आपण लवकर ग्राउंड मधून पुढे जायचंय. त्यानंतर आज सावंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीज. अभिनंदन अभिनंदन दीपकजी मुकादम अभिनंदन. चेरोबा कोण आपण सेमी फायनल मध्ये पोहोचलेत. आपल्या संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला पंच आणि उद्या निश्चितच आपण या क्रीडांगणामध्ये 4 वाजता पोहोचायचं आहे. चेरोबा कोण संघ 3 वाजता आपण बरोबर